13 तारखेला भीमराव आंबेडकर साहेबांचा मला मुंबईवरून कॉल आला. ते व्हिडिओ होता, व्हायरल झाला होता, मेट्रो वगैरे. मग आम्ही 13 तारखेला बोधी वृक्षाखाली भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बैठक घेतली आणि लगातार 13, 14, 15ला निवेदन दिलं स्मारक समितीला. 16ला त्यांनी बोलावलं. मग सर्व लोक ते पहिलेपासूनही होते, नंतरही होते. दीक्षाभूमीची जागा 1956 पासून इतके वर्ष झाले, ते कमी पडत नसेल का? 1956 तर आजपर्यंत ICR ची जागा आपण मिळवू शकलो नाही. आणि आता इथे अंडरग्राउंड बांधकाम करतो म्हणतात. हे किती टिकाऊ असेल, याची किती वर्ष टिकेल? आहे कोणी शपथपत्र लिहून देऊ शकते का की 100 वर्षानंतर पुन्हा खोदावं लागेल? देऊ शकते? लिहून द्या शपथपत्र. सोल्युशन हे काही साधी गोष्ट नाही. तुम्ही बघितले साहेब, त्यांचे व्हिडिओ बघितले. आज काय म्हणतात, उद्या काय म्हणतात. हे पूर्ण समितीवाले 8 इकडे आणि 3 इकडे आहे. हे स्वतःच ते समिती सांभाळू शकत नाही. आजपर्यंत तुम्ही लोकांनी त्या दीक्षाभूमीवर अनेक प्रकारचे तुम्ही तिथे पाहिले वावते. काय काही लोकांच्या विरोध आहे का? मनुवाद्याला बसवता, हे करता, तो करता, हे सर्व आहे. आता सोल्युशन काढायला पाहिजे, बरोबर आहे? आता सोल्युशन काढायला पाहिजे. हे सोल्युशन काढण्यासाठी हे बरोबर बोलतात की इतक्या दिवसात आपण एवढे जमलोच नाही तिथे. त्या दिवशी 200 लोक होतो आपण, जेव्हा गवईने ते पत्र परिषद घेतली. परंतु हे 200 लोकांना चालला नाही. 5 लाख लोक राहतो आपण बोधीस तिथे. तर तुम्हाला पटत असेल. आता दुसरी गोष्ट सांगतो. आता पार्किंगच्या समर्थनात टीम तयार झालेली आहे. पार्किंगच्या समर्थनात म्हणजे तुम्ही आम्ही जे पार्किंगचा विरोध करतो, अंडरग्राउंड काहीच नको तिथे, त्याच्या व्यतिरिक्त करा ना. मोठी घाई आली, 200 करोड खर्च करायची, फटफट अंडरग्राउंड पार्किंग ऍडव्हर्टाइज. म्हणजे 200 करोड, अरे विचारपूर्वक खर्च करा. ते बुद्धभूमी आहे, ते दीक्षाभूमी आहे, बुद्धाचं स्थान आहे. मोठी घाई सरकार करून भेटल्याबरोबर की 200 कोटी खर्च करू. ते पहिला काम करून राहिले अंडरग्राउंड. त्याचा सर्वांना विरोध आहे. याची साहेब तुम्ही हे काय म्हणता की आंदोलन नाही तर का कोर्टात जाणार आहात का तुम्ही? काहीतरी करावंच लागेल. अधिकार छीनने से मिलते हैं, मांगने से नहीं. हम लोग आज बौद्ध लोग अपने अधिकार मांगने के लिए आंदोलन ही करते रहते हैं. ये देखते आए हम लोग. अगर ये समझेंगे नहीं और सुधरेंगे नहीं तो हमको ये रास्ता अपनाना पड़ेगा. धन्यवाद.